मित्रांनो 2-3 दिवसापासून आहे ना टपरीवरती चोरी हो राहिली आणि मला संशय एका व्यक्तीवर येऊ राहिलाय. आता तो व्यक्ती आलाय बा त्या तिथं गाडी लावून राहिलाय. आता मी काय करतो माहिती हळूच लगेच नाटक करतो आणि तिकडे जाऊन लपून पाहतो. हळूच यो गल्ल्यात हात घालतो का काय करतो हा हात पाहतो आणि याला रंगी हात धरतो. मित्रांनो अशी फटकी देतो याला इमानदारीने तो खोड नाही सांगत. थांबा आता इथे कॅमेरा लपून ठेवतो आणि लगेच नाटक करतो. त्याला कळलंच नाही पाहिजे आता काय चाललंय म्हणून. हा आता जातो पा मित्रावर लगेच. मित्र अरे थांब थांब चोट्या थांब चोट्या थांब. मित्र हो चोट्टा पा रोज आहे ना गल्ल्यामध्ये ना हात घालत होता आणि हा पैसे चोरत होता. मित्र हो मी आज त्याला रंगी हात धरलंय. किती लांब पळाला मी त्याचा चेहरा पाहिलेला आहे. मित्र तुम्ही पाहिला मित्र स्कूटीवर होता लाल रंगाच्या स्कूटीवर होता तो चोट्टा. आज रंगी हात धरला मी त्याला. अहो ना आता पळाला गल्ल्यात हात घालत होता ना. हा ते मला 2-3 दिवसापासून शक होता पण मला नेमकं कोण घालतोय गाड्या म्हणून मी मुताचं नाटक करायला गेलो. आता लगेच करायला बंदूक ना मी पाहिलं तिकडून बंदूक आहे की नाही दाटू का तिकडे गेलो मी म्हणजे मला संशय होता. काय झालं मुताचं नाटक केलं. अहो 2-3 दिवसापासून संशय होता मला गल्ल्यात काहीतरी कोणीतरी हात घालतोय नेमकं भानगड काय. मी काय केलं तिथे कॅमेरा लावला आणि दाटूकच आहे ना मुताचं नाटक केलं. आमचा फोन झाला त्याच्यात. नाही ते चोट्ट पळाला ना त्याचं तुमचं काही नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा कारण काय आता आज चेहरा पाहायला मित्र हो आणि तो जसा बी या रस्त्यानं किंवा कुठं बी दिसन. आता बंधू बी साक्षीदार आहे बंधू गावादार बंधू तुम्ही पाहिलं होतं. त्याच्या लाल रंगाची स्कूटी होती मित्र हो आणि पांढऱ्या रंगाचं टी शर्ट घातलेलं होतं ना. त्याला रंग हात धरतो म्हणजे धरतोच मी. आता जे होईन ते होईन. आज पुढं आमच्या नजरातून जाणार नाही. पुरा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे मित्र होते. आज बघू दादा गंमत त्याची. चला आता टपरीकडे चला. आपली टपरी इकडे मॉकर सोटेल बंद आले बा आपली इथं. हे पहा मित्र हो असं राहतं पहा. हे आपल्यासाठी मोबाईल म्हणजे एक सीसीटीव्ही कॅमेराचे. आता बंद छोटे मोठे आपले असे काम मोबाईल न होते पण असे बी होत जाते. इकडूनच इकडूनच आज पहा माझं एक मस्त आणि मोबाईलनं एक चांगलं काम केलेलं बाया आणि ते खूप उपयोगी पडलेले आपले ते. तसं तुम्ही पण आहे ना कुठं काय अशा घटना तुमच्यावर समजा तुम्हाला डाऊट संशय आला तर तुम्ही करू शकता मित्र. आणि मी तर त्याला याच्यात कैद केलं तुम्ही बी करू शकता. आणि तुमच्या जी काय प्रॉपर्टी असेल त्याची तुम्ही सिक्युरिटी करू शकता जशी मी केली आज. तो तर कुठं माझ्या नजरातून जाणार नाही कारण मी पाहिलं तुम्ही. आता मी त्याला पाहिलंय माझ्या डोळ्यानं ढळढळ पाहिलं कोण आहे काय मला बिलकुल कळलं नाही. ओरडत का होते तुम्ही जोरात. अहो तुम्हाला काय सांगू आता बंधू इमानदारीनं लय बाहेर घटना घडली. मी लगविला चाललो म्हणजे लगविला मी जायचं नाटक केलं. बरोबर काय झालं माहितीये का मला एका व्यक्तीवर संशय होता. तो काय करायचा माहितीये का हटकून फोनवर यायचा तिथं फोनवर बोलायचं नाटक करायचा आणि मी तसं लगविला चाललो की लोक गल्ल्यात हात. अरे पण मला म्हणजे मी त्याला पाहिलं नाही आतापर्यंत आणि मला काय म्हणजे पक्का डाऊट नव्हता. मला वाटलं बाबा हे चांगलं एक मुलगा कशाला करणं आहे ना. पण माझ्या मनात 2-3 दिवसापासून जरा वेगळंच वाटायला लागलं. मला आज आपण मग मोबाईल लपून ठेवला मी कॅमेरा चालू करून. अरे बंधू खरंच ना त्यानं कॅमेरा चालू केला मी आणि तिकडे गेलो वळून पाहत होतो हात त्याच्यामध्ये. आयला म्हणलं मग तर रंगी हातात धरलं मी त्याला. पळायला ते पण पळू जाईन त्याला. मी त्याचा चेहरा पाहिला ना आता त्याची खैर नाही आता. अहो मित्र त्याची खैर नाही आता. इमानदारीनं 100% पकडणार मी त्याला. मायला आता जे होईल ते होईल.